डीबीटी आज प्रत्येक आदिवासी विद्यार्थी मित्राच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की डीबीटी वाढून कधी भेटणार। हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार माझ्या विद्यार्थी मित्रांनो। JR तर लागू झालेला आहे, परंतु डीबीटी काय शासनाने आपल्याला अजून दिलेला आहे आणि वाढून डीबीटी देण्याच्या ह्याच विषयावर मागील 6 महिने निव्वळ आपली फसवणूक केलेली आहे। तर मागच्या सायकलमध्ये सुद्धा डीबीटी जुन्याप्रमाणेच भेटली आणि ह्या सायकलमध्ये सुद्धा डीबीटी जुन्याप्रमाणे भेटली। माझ्या मागील व्हिडिओचा प्रतिसाद बघता मला असं लक्षात आलं की अजून आपले बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना अजून जुन्या सायकलनुसार सुद्धा डीबीटी मिळालेली नाही। तर मित्रांनो, काल मी माझ्या गृहपालांशी चर्चा केली, त्यांच्याशी विचारलं, मी थोडीशी विचारपूस केली। तर त्यांच्या माहितीप्रमाणे नवीन डीबीटीसाठी जे आपलं जे ऑनलाईन पोर्टल आहे www.mahaswayam.in ह्या पोर्टलवरती एक नवीन जे ऑप्शन आहे, एक टॅब आहे, ते ऍड करायचं आहे आयुक्तालयाकडून। ज्यांनी जी पोर्टल बनवलेलं आहे त्यांनी ते ऍड करायचं आहे, पण ते जे ऑप्शन आहे ते अजून ऍड झालेले नाही। तर हे ऑप्शन अजून ऍड का नाही झालंय? तांत्रिक अडचणींच्या जे कारण आहेत ते कितपत योग्य आहेत आणि आता आपण पुढे काय करू शकतो? तसेच जो आपला फरक राहिलेला आहे, जो वाढीव डीबीटीचा आपल्याला दिलेली गेली नाही, तो फरक आपल्याला भरून भेटणार आहे का? अशा बऱ्याचशा व्हिडिओवरती आपण व्हिडिओ बनवणार आहेत। मला फक्त तुमच्याकडून एकच हवं आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, मला फक्त सहकार्य करा। आपण पुढील विषयावर हे व्हिडिओ बनवणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांना मला विनंती आहे की तुमच्या संबंधित गृहपालांशी तुम्ही विचारपूस करा आणि त्यांना सुद्धा विचारा की जे कारण आहे ते खरं आहे की खोटं आहे। बरं, जर तुमच्या गृहपालांकडून सुद्धा हेच कारण ऐकायला भेटलं तर कुठे ना कुठे आपल्याला एक सहनिशा होईल की खरंच आपल्याला जी कारणं दिली जात आहेत ती खरी आहेत का खोटी आहेत। आणि कमेंटमध्ये तुमचे हॉस्टेलचं नाव आणि तुम्ही कुठून आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो। आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा, पुढील विषयावर व्हिडिओ अजून आपण बनवणार आहेत आणि तुमचं सहकार्य असेल तरच व्हिडिओ बनवू शकेन, तरच माहिती काढू शकेन। धन्यवाद।